लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती पात्र महिला येत आहेत आणि ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत। बऱ्याचशा महिला या वेबसाईटवरती येऊन थकल्या सुद्धा असणार। सरकारने सुद्धा माहिती दिलेली आहे की लाडकी बहीणची ई-केवायसी थांबलेली आहे। पाहू शकता मी अपडेट देत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। ज्या महिला पात्र आहेत अपात्र आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करा। लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर सरकारने सुद्धा माहिती दिलेली आहे। पाहू शकता लाईव्ह इथं ई-केवायसी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी पहा बंद आहे। ई-केवायसी पोर्टल आज संध्याकाळी 7 पासून सुरू होईल। पहा ट्रॅफिक पुन्हा जाम होणार आहे। आज संध्याकाळपासून म्हणजे 7 वाजल्यापासून ई-केवायसीचं पोर्टल हे पुन्हा सुरू होणार आहे। जवळजवळ काहीच महिला या ई-केवायसी करू शकल्या आहेत तर काही महिलांना ई-केवायसी करताच आली नाही। का आली नाही तर पोर्टलच बंद आहे। OTP जातोय, OTP गेल्यानंतर पुढील स्टेप सुद्धा ओपन होत नाही। पती किंवा वडिलांचं आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची बाब येत नाही किंवा पुढीलच्या बाबी ज्या आहेत त्या बाबी ओपनच होत नसल्या कारणाने ई-केवायसी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे। आता पहा केवायसी करण्यासाठी आपण /e-KYC टाकतो आणि ओपन करण्याचा प्रयत्न करतो। इथं पहा इथं सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। ई-केवायसी पोर्टल देखभाली आणि दुरुस्तीसाठी बंद आहे। ई-केवायसी पोर्टल आज संध्याकाळी 7 पासून सुरू होईल। पहा 7 पासून इंग्रजीत जरी चुकीचं असलं तरी मराठीत 7 पासून सुरू होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। नक्कीच 7 नंतर आपण प्रयत्न करू आणि ई-केवायसी कशी करावी याबाबतचा सुद्धा नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध करणार आहोत। त्याचबरोबर ई-केवायसी कशी करावी हे करण्या अगोदरच आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ पाहायचा आहे। हा व्हिडिओ स्वतःच इथे स्क्रीनवरती आहे की ई-केवायसी करताना ज्या अडचणी येत आहेत फॉर्म कसा भरायचा तो व्हिडिओ पाहून घ्या। हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करायला विसरू नका कारण त्यांना समजू देत की आज संध्याकाळी 7 पासून ई-केवायसीचं पोर्टल सुरू होईल। आता हे पोर्टल फास्टमध्ये चालेल की स्लोमध्ये हे मात्र पाहणं गरजेचं आहे। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।